तुम्हाला पण सतत खोकला येतो, घशामध्ये वेदना आहे आणि आवाज व्यवस्थित येत नाही का? चला तर मग यावर आयुर्वेदातील एक अतिशय गुणकारी असं रसायन सांगते. ते म्हणजे ज्येष्ठमध. याच्यासाठी तुम्ही ज्येष्ठमधाचे छोटे-छोटे तुकडे करून ते चावून-चावून खाऊ शकता किंवा ज्येष्ठमधाचं चूर्ण अर्धा ते 1 चमचा घेऊन दिवसभरात 2 ते 3 वेळा तुम्ही नक्कीच सेवन करू शकता. तुम्हाला युरिनला जर सतत जळजळत असेल किंवा वारंवार युरिनला जावं लागत असेल, तर त्यावर देखील ज्येष्ठमध अतिशय गुणकारी आहे. डोळ्यांची जळजळ होत असेल, डोळ्यांमध्ये वेदना असतील किंवा डोळ्यांमधून सतत पाणी येत असेल, तर त्यावरती देखील ज्येष्ठमध अतिशय फायदेशीर आहे. ज्येष्ठमधाला आयुर्वेदामध्ये रसायन म्हटलेलं आहे, म्हणजे हे टॉनिक म्हणून काम करणार आहे. शरीरावर जर जखम झाली असेल, तर ती भरून येण्यासाठी ज्येष्ठमधाच्या चूर्णामध्ये तुम्ही तूप एकत्र करून ते जखमेवर लावल्यास शरीरातील जखम लवकर भरून येण्यासाठी देखील फायदा होणार आहे.